मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरिः। एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम एको देवो देवकी पुत्र एव एको मंत्रस्य तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा। निगम कल्पतरोर्गलितं फलं शुकमुखाद अमृत द्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरो रसिका भुई भावुका। सेवे लागी की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकिया देवा यावरी न करावा अभेर। रामकृष्ण हरी। गेल्या काही दिवसापासून साधकांची हितगुज या सत्रामधील ज्ञानेश्वरीतील किंबहुना श्रीमद भगवद्गीतेतील प्रथम अध्यायाच्या अर्जुन विषाद योग नाम या पहिल्या अध्यायाच्या अर्जुनाच्या विषादाचं प्रकरण आज आपण हाताळतोय। माझ्याबरोबर माझे सहपाठी हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज सोरगे पण आहेत आज प्रत्यक्ष, आणि आपण 37व्या श्लोकापर्यंत आलो होतो। तिथून पुढचा आजचा हा शेवटच्या सत्राचा पाठ असेल। शेवटच्या सत्राचा म्हणजे पहिल्या अध्यायाचा शेवटचं सत्र हे आज असेल की आज आपण 37व्या श्लोकापासून तर पूर्ण ते पुढचे 8-9 जे श्लोक राहिले ते संपूर्ण हाताळणार आहोत, त्याविषयी चिंतन करणार आहोत। पाठीमागे आपण पाहिलं की अर्जुनाची मनस्थिती काय झालेली आहे। अर्जुनाची मनस्थिती द्विधात्मक झालेली आहे। अर्जुनाने भगवंताला सांगितलं की हे अच्युत सैन्योर उभयोर मध्ये रथम स्थापय, दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ स्थापित कर। आणि स्थापित झाल्यानंतर त्यांनी ते परीक्षण केलेले तत्र पश्यस्थितान पार्थाने ते सगळं पाहिलं। काय पाहिलं? आचार्य मातुलान भातुन पुत्रान पौत्रीन सखीम तथा हे सगळी आपली स्वजन मंडळी पाहिल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झालेली आहे, वीरवृत्ती निघून गेलेली आहे। आणि मग मात्र त्याची अवस्था कशी झालेली आहे? गांडीवम संस्रते असता त्वचैव परिदह्यते, हातातला गांडीव पडलेला आहे, घाम फुटलेला आहे, अंग लट 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 कापतय, सर्वांगे कंटाळा आला, अति संताप उपनला, असं ज्ञानोबारांनी त्याचं विश्लेषण केलंय। आता मात्र चिंतन करत करत असताना देवालाच तो सांगू लागलेला आहे, देवा सांग बरं, आपल्याच माणसांनी आपल्या माणसांचा वध करावा का? ही तर आपली आहेत, आपत्तीमध्ये यांनी मला रक्षण केलेलं आहे। हे जे गुरु आहेत ना, यांनी जे मुलाला ब्रह्मास्त्राचं जे ज्ञान दिलं तेच मला दिलं, त्याला पाठवायचं ज्ञान दिलं, मला मात्र पाठवायचं आणि माघारी घेण्याचं सुद्धा ज्ञान दिलंय। म्हणजे जे मुलाला दिलं नाही ते ज्ञान या गुरुजनांनी मला दिलेलं आहे। आणि अशा व्यक्तींचा संहार करणं हे काही मला बरोबर दिसत नाही। आणि एका निश्चित निश्चयावर आतापर्यंत जे बोलणं होतं ते अर्जुनाचं द्विधात्मक होतं की मी काय करू हे कळत नाही। लक्षात, त्याचं ते मनोगत आहे, त्याची जी मनस्थिती आहे तो प्रगट करतोय। आणि तुम्हाला खरं सांगता, श्रीमद भगवद्गीता हा मानसशास्त्राचा हा सर्वोच्च ग्रंथ आहे। कारण सगळ्यात जर ह्या इंद्रियांमध्ये प्रधान काय असेल तर मन असेल, आणि मनाचा रोग दिसत नाही, मनाचा आजार पण दिसत नाही, शरीराचा आजार पण दिसतं। शरीराचा आजार पण दिसल्यानंतर अनेक डॉक्टर, अनेक बाहेरच्या माणसाला ते दिसल्यामुळं कुणी लगेच त्याच्यावर काय सांगतं, उपाय सांग। मनाचं दुःख दिसत नाही, मनाचा आजार पण दिसत नाही, त्याला ते व्यक्त करावं लागतं। अर्जुनी तो व्यक्त करतोय, पण ते व्यक्त करत असताना परीक्षक दृष्टिकोनातून व्यक्त करतोय, ग्राहक दृष्टिकोनातून व्यक्त करत नाहीये की मला काहीतरी कळत नाही, मला काहीतरी तुम्ही सांगा, असं न म्हणता देवा हे तूच पहा हे कसं चुकीचं आहे असं म्हणू लागलेलं आहे। आणि त्याचं चिंतन करत असताना भगवान परमात्म्याच्या या समक्ष अर्जुन काय म्हणतोय, 37वा श्लोक, तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रस्य स्वबान्धवान् स्वजनम हि कथम हत्वा सुखिनः स्याम माधव। हे माधव, स्वजनम हि कथम हत्वा सुखिनः भविष्यति, स्वतःच्या सज्जन आपल्या माणसांना मारून कुणी सुखी झालंय का? आता वास्तविक अर्जुन हा लहान आहे, भगवान परमात्मा मोठा आहे। भगवान परमात्मा व्यावहारिक दृष्टिकोनातून जरी पाहिलं तरी तो राजा आहे, द्वारकेचा राजा आहे। आधी त्यांनी राज्य केलंय, राज्य कारभाराचा अनंत पटीचा अभ्यास
अनंतपटीचा अनुभव भगवान श्रीकृष्णाकडे असताना राज्यकर्त्याने कसं राज्य करावं, कसं वर्तन करावं हे अर्जुनाला कसल्याही प्रकारचा राज्यकारभाराचा अनुभव नाहीये, त्याला युद्धाचा अनुभव आहे. असं असताना सुद्धा आपल्या क्षेत्रातल्या श्रेष्ठ व्यक्तींना तो ज्ञान सांगायचा प्रयत्न करू लागलेला आहे. म्हणू लागलेला आहे की हे माधवा, की स्वजनांची हत्या केल्यानंतर, हत्वा म्हणजे प्रत्यय, त्वा याचा अर्थ नंतर, आलं लक्षात, केल्यानंतर, स्वजनांची हत्या केल्यानंतर मी कसा बरं सुखी होऊ शकतो? कारण ही जी मंडळी आहेत ही धार्तराष्ट्र स्वबांधवान, ही धृतराष्ट्राची जरी पुत्र असली तरी ते माझे बांधव आहेत, ते माझे बंधू आहेत. आलं लक्षात. ज्ञानोबराय त्याच्यावर भाष्य करत असताना सुंदर म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळ बहुता परी दिसत असे. म्हणून मी हे न करी. आता निश्चयावर पोचलेला आहे अर्जुन. तो म्हणतो मी हे करणार नाही देवा. आलं लक्षात. संग्रामी शस्त्र न धरी, या युद्धभूमीमध्ये मी शस्त्र धरणार नाही. सरळ सरळ अर्जुनाचं म्हणणं आहे की मी कर्मभूमीवर उतरलोय पण कर्म करणार नाही. मी शाळेत ऍडमिशन घेतलंय पण अभ्यास करणार नाही. सरळ सरळ त्याचं म्हणणं आहे की मी गळ्यात माळ घालेल पण भजन करणार नाही. म्हणजे ह्या अर्थाने म्हणतोय की मी संग्रामी शस्त्र न धरी. याचं उद्घाटन, याचं विश्लेषण भगवान परमात्मा पुढे करणारच आहे की अरे बाबा, तू जरी म्हंटला की मी काय करणार नाही, कर्म करणार नाही, तरी अनायासे देहाच्या गावाला आल्यामुळे तुझ्याकडून ते कर्म घडणारच आहे. कसं घडणार आहे त्याच्यासाठी ज्ञानोबारायांनी दाखला दिलाय. ज्ञानोबाराय म्हणतात, एखाद्याचे हातपाय बांधले आणि त्याला रथात ठेवला आणि तो रथ जर चालू असेल तरी तो जरी नाही चालला तरी तो दुसऱ्या गावाला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या रथात बसलाय, तो ज्या रथात त्याला बसवलंय, तो रथ कायम चालू आहे. तसं या आत्म्याला, या जीवाला या कर्मभूमी रूपी देहरूपी रथामध्ये बसवलेले. तो जरी म्हटला नाही की मी कर्म करणार नाही, तरी पाहण्याचं कर्म त्याच्याकडून घडणारे, ऐकण्याचं कर्म त्याच्याकडून घडणारे, स्पर्शाचं कर्म त्याच्याकडून घडणारे, बोलण्याचं कर्म त्याच्याकडून घडणारे, आणि कर्मवशात पाप पुण्याला त्याचा काय पडणार आहे, भागे पडणार आहे. म्हणून जरी अर्जुन म्हणतोय, अर्जुन पुढे काय म्हणतोय पहा, भगवान परमात्म्याला सांगतोय की देवा, हे किडाळ बहुता परी दिसत असे. हे वाईट दिसतंय बरं, हे काही चांगलं दिसत नाही. आपल्याच माणसांबरोबर आपण युद्ध करावं हे चांगलं दिसत नाही. आणि अर्जुना, भगवान परमात्मा, खरं सांगू का, एवढंच दुःख नाहीये, हे वाईट आहे एवढं दुःख नाहीये, ह्या वाईटातून तू माझ्यापासून दुरावून जाशील हे दुःख आहे. दुःख हे नाहीये की हे जे घडेल हे पाप आहे, हे पाप सुद्धा मी भोगायला तयार आहे, पण असं पाप नकोय की ज्याच्यातून तू माझ्यापासून काय होईल, दुरावशील. भगवान परमात्म्याविषयी अर्जुनाच्या अंतःकरणातलं प्रेम सुद्धा याच्यातून दर्शवतोय, लक्षात. आणि म्हणून भगवान परमात्म्याने जे वसुदेवाला सांगितलं नाही, जे देवकीला सांगितलं नाही, जे लक्ष्मी आईसी जवळीक अशा लक्ष्मीलाही सांगितलं नाही, ते अर्जुनाला न विचारता सांगितलेलं. न विचारता. एवढं भगवंताचं अर्जुनावर आणि अर्जुनाचं भगवंतावर काय आहे, प्रेम आहे. पाठीमागे त्याचं विश्लेषण झालं. म्हणून तुझसी अंतराय होईल, मग सांग आमुचे काय उरेल, तेनेही फुटेल तुझवीन कृष्णा. हे कृष्णा, तुझशी अंतराय होईल. हे जर कर्म कळलं तर तुझ्यापासून माझं अंतर पडेल. मग सांगा आमचे काय उरेल. तूच जर गेला तर आमचं काय शिल्लक राहील. आलं लक्षात. ज्याप्रमाणे एखाद्या वेश्येचं लावण्य गेलं तर त्याच्यापाशी काय शिल्लक राहतं, किंबहुना एखाद्या लोभीपासलं धन गेलं तर त्याचं काय शिल्लक राहतं, किंवा एखाद्या तपीपासून त्याचं तप गेलं तर त्याचं काय शिल्लक राहतं. एका विद्वान व्यक्तीची बुद्धीमधली मेधा आणि करुणा गेली तर त्याचं काय शिल्लक राहतं. एखाद्या आईच्या पोटचं बाळ गेलं तर तिच्यापाशी काय शिल्लक राहतं. एखाद्या पतिव्रतेचा पती जावा तर तिच्यापाशी काय शिल्लक राहतं. असे हजारो उदाहरणं तुम्हाला देतात येईल. मग सांगा आमचे काय उरेल, तेने दुःखे ही फुटेल तुझं वीन कृष्ण. आणि म्हणून तुझ्या शिवाय जीवन जगण्यामध्ये मला खूप दुःख होईल. नुसतं दुःख होणार नाही, माझं हृदय काय होईल, फुटून जाईल त्या दुःखाने. एवढं विदीर्ण होईल. यद्यपि तेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः, कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं, कथं श्रेयनमस्माभिः अस्मान्निवर्तितं, कुलक्षय कृतं दोषं
प्रपश्यद्भिर्जनार्दन यद्यपि ते न पश्यन्ति। हे देवा, हे जी मला कळतंय तुझ्या संगतीमुळं, माझ्याकडे जे ज्ञान आहे, मला जे वाटतंय ते त्यांना वाटत नाही ना, पण देवा यद्यपि ते न पश्यन्ति, ते पाहत नाही। का पाहत नाहीत? त्याचं कारण आहे, ते अभिमान मदामध्ये भुललेले आहेत, लोभामुळे भुललेले आहेत। जसा लोभी माणूस काही पाहत नाही। आता परवाची गोष्ट चित्रपतीमध्ये मी पाहिली की 2 वर्षाच्या मुलीच्या अर्भकाला झाकण्यासाठी त्या शवागृहामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने 2,000 रुपये मागितले आणि असं सांगितलं, तुम्ही 2,000 दिले तर मी त्या 2 वर्षाच्या बाळाचं शरीर जे आहे मी चांगलं व्यवस्थित काय करेल, झाकून व्यवस्थित पॅक करून देईल। याचा अर्थ काय? लोभामुळे माणूस आपण काय करतो हे कळत नाही, कुणाशी करतो हे कळत नाही, त्याचा परिणाम काय होईल याचा सुद्धा विचार करत नाही। म्हणून शास्त्राने जी त्याज्य मंडळी सांगितलेली आहे त्याच्यातला लोभी माणूस आहे। आलं लक्षात? लोभी माणसाचा एक माणसाने त्याग करायला पाहिजे, कारण तो कधी तुमचा घात करेल हे सांगता येणार नाही। तर हे कसे आहेत? ज्ञानोबा सुंदर वर्णन करतात। हे अभिमान मध्ये भुलले, जरी पा संग्रामा आले, तरी आम्ही ही तापले जाणावे लागे। आलं लक्षात? हे देवा, हे अभिमानाने भुललेले आहेत। हा अभिमान म्हणजे स्वाभिमान नव्हे बर का, माणसाला स्वाभिमान असावा, अभिमान नसावा। हे अभिमानाने भुललेले आहेत की मी राजा आहे, मी कौरव आहे, माझे वडील गादीवर बसलेले आहेत आणि माझे वडील बसल्यामुळे मला त्याचा अधिकार मिळायला पाहिजे, असा स्वाभिमान आहे। आलं लक्षात? कारण इथे पांडवांचे पिताश्री नाही आहेत। आलं लक्षात? ते दिवंगत झालेले आहेत। आलं लक्षात? जरी संग्राम आले, जरी युद्धासाठी आले असले, ते जरी आले असले तरी आम्ही ही तापले जाणावे लागे। त्यांना जरी कळत नसलं तरी मला तर कळतंय ना देवा, आम्ही आमचं हित केलं पाहिजे, समोरच्यांना कळत नसलं तरी। आलं लक्षात? कशा पद्धतीने युद्ध करायला पाहिजे? तर अर्जुनाच्या मुखामध्ये ज्ञानोबा काय घालतात, ओवी घालतात। ते म्हणतात, पहा, अवचित एखाद्याच्या समोर सिंह यावा, वाटेने चालत असताना, शेतीच्या कामासाठी जंगलात जात असताना, शेतावर जात असताना अचानक एखाद्याच्या समोर जर सिंह आला, सिंहाने अजून आपल्याला पाहिलं नाही पण आपण सिंहाला पाहिलं, अशी जर अवस्था असेल तर देवा, सिंह समोर आहे, अजून त्याने आपल्याला पाहिलं नाही, आपण त्याला पाहिलं, त्याची वाट चुकवण्यात शहाणपणा आहे का त्याच्या समोर जाण्यात शहाणपणा आहे? तर वाट चुकवण्यात शहाणपणा आहे, असं ज्ञान प्रत्यक्ष अर्जुन भगवंतालाच देतोय। काय म्हणतोय पहा, हा जी मार्गी चालता, पुढा सिंह जाहला अवचिता, तो तव चुकविता लाभवाती। वास्तविक त्याच्या समोर जाण्याच्या ऐवजी त्याला चुकवण्यात, त्याच्यापासून चुकण्यातच काय आहे? लाभ आहे। त्याच्यासाठी अजून एक दृष्टांत दिला। म्हणतात पहा, ज्ञानोबा म्हणतात, प्रकाशाची अपेक्षा आहे पण घरचा दिवा बंद केला, घरचा वलवला, घरचा बंद केला आणि बाहेर गेला प्रकाशाच्या। आता रात्रीचा कालावधी आहे, अमावस्येचा दिवस आहे आणि बाहेर आतला जो दिवा आहे त्यांनी तो विझवलेला आहे आणि बाहेर प्रकाशासाठी गेलेला आहे। ज्याने आतलाच दिवा विझवला त्याला बाहेर प्रकाश कसा मिळेल? असता प्रकाशू सांडावा, मग अंधकूप आश्रावा, तरी तेथ कौनू देवा लाभू सांग। देवा सांग बरं, आता त्याला काय लाभ प्राप्त होईल बरं? काय दिसेल त्या अंधारामध्ये? तैसे दोष हे मूर्त। त्या पद्धतीने हे दोष काय आहेत? प्रत्यक्ष मूर्त आहेत। आलं लक्षात? अंगी वाजो असं ती पाहत, त्या अंगाचा स्पर्श, ते दोष आश्रयासाठी आमच्यापाशी येऊन आजूबाजूला थांबलेत। कधी यांच्याकडून स्वजनांची हत्या घडेल, कधी यांच्याकडून पाप घडेल आणि कधी आम्ही यांच्या मानगुटावर बसेल, असं त्या दोषांचं झालेलं आहे। आलं लक्षात? हे जाणताही केवी येत प्रवर्तावे, आणि हे जाणून सुद्धा या गोष्टीमध्ये प्रवर्तावं का? नाही देवा। म्हणून मला असं वाटतं की आता बस, आता या कर्मामध्ये प्रवृत्त होण्यामध्ये कसल्याही प्रकारचं काही नाही, शहाणपण नाहीये। कुलक्षये प्रपश्यन्ति कुलधर्म सनातन, धर्मे नष्टे कुलम कृष्ण अभिव्यत्युत, धर्मे अभिभवत्युत। कुलक्षय प्रपश्यन्ति, आलं लक्षात? मला तर मी पाहिल्यानंतर, पश्यन्ति म्हणजे पाहिल्यानंतर, कुलाचा क्षय होतो एवढंच दिसतंय मला तर, याच्यामध्ये काही फायदा दिसत नाही।
मी जे कर्म करणार आहे त्याच्यातून माझ्याच कुळाचा वध होणार आहे एवढं मला दिसतंय. कुलधर्म सनातन, वास्तविक कुलधर्म हा सनातन आहे. आला लक्षात? एवढी वर्षाची परंपरा आहे. ऋषीमुनींपासून गोत्रांपासून आलेली परंपरा, ही सनातन परंपरा माझ्याकडून काय होणार आहे? खंडित होणार आहे. धर्मे नसते कुलम कृष्ण. आणि मग ही धर्मच माझ्याकडून काय होणार आहे? नष्ट होणार आहे. हे माझ्याकडून काय घडणार आहे? अधर्म घडणारे देवा. आलं लक्षात? आणि या अधर्माचं मी कसं हे करावं? आलं लक्षात? हे अधर्मामुळे मला पाप होणार आहे देवा, पाप होणार आहे. हे कसं कुळाचा वध होईल? त्यासाठी ज्ञानोबराय दृष्टांत देतात. ज्ञानोबराय म्हणतात, पहा, दोन वाळलेली जी काष्ट आहेत, जी लाकडं आहेत, ज्याप्रमाणे हवेच्या योगाने, वाताच्या योगाने परस्पर घर्षित झाल्यानंतर अग्नी प्रज्वलित होतो आणि त्या लाकडानेच अग्नी प्रज्वलित केलाय आणि त्याच कुळाचा तो काय करतो? नाश करतो. जैसे काष्टे काष्ट मथिजे, येथ वन्नी एक उपजे, तेने काष्ट जात जाळीचे प्रज्वलेनी. लक्षात? म्हणून जसं काष्टच काष्टाचं काय करतो? कुळ नष्ट करतो. जसं कालही मी बोलता बोलता एक म्हण आपल्या मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध म्हण आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, की तो दांडा त्याच्याच कुळाचा काय करतो? वध करतो. तैसे गोत्रची परस्परे, जरी वधू घडे मत्सरे, तरी तेने महादोष घरे कुळची नाशे. आणि मग त्याच्यातून जो त्या कुळाच्या हत्येच्या पातकाने जो दोष प्राप्त होणार आहे, त्या दोषाने कुळाचाच नाश होणार आहे. आलं लक्षात? कुळापाशी कसल्याही प्रकारचं पुण्य राहणार नाहीये. आलं लक्षात? आणि कुळापाशीच कसल्या प्रकारचं तेज न राहिल्यामुळं त्या कुळाचा आश्रय घेणाऱ्या मंडळींचं सुद्धा काय होणार आहे? पतन होणार आहे. आणि मग मात्र एक ज्वलंत प्रश्नावर अर्जुनाची अभिव्यक्ती ह्या ठिकाणी होत आहे. अर्जुन म्हणतो की देवा, जर असं जर झालं ना तर फार मोठा प्रसंग ओढावेल. कोणता प्रसंग ओढावेल? अधर्म विभवात कृष्ण प्रदूष्यन्ति कुलस्त्रियः, स्त्रीषु दृष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. देवा, जर असं घडलं ना, हे कुळाचाच नाश जर झाला ना, तर काय होईल? फार मोठं पातक घडेल. त्याचं विश्लेषण करत असताना बारकाईने जर पाहिलं, कुळाचा नाश होणं म्हणजे काय होणं? तर लक्षात घ्या, 11 अक्षयणी सैन्य हे कौरवांच्या बाजूने आहे आणि 7 अक्षयणी सैन्य हे पांडवांच्या बाजूने आहे. आणि हे जे सैन्य आहेत याच्यामध्ये स्त्री सैन्य नाही, हे सगळे पुरुष सैन्य आहेत, सगळे पुरुष आहेत. आणि ते पण किडाळ नाहीयेत, वीर्यहीन नाहीयेत, वीर्यवान आहेत, युद्ध विशारद आहेत. आलं लक्षात? म्हणजे सबल व्यक्तीला काय केलं जातं? सैन्यामध्ये भरती केलं जातं. जो रोगी आहे, जे निकृष्ट दर्जाचे पुरुष आहेत, जे पुरुषार्थहीन आहेत, त्यांना सैन्यामध्ये भरती केलं जात नाही. मग असे जे सबल, शक्तिवान, वीर्यवान असणारे जे पुरुष आहेत, ते हे युद्धामध्ये काय पावतील? नाश पावतील देवा. आणि हे जर नाश पावले तर त्यांची जी धर्मपत्नी आहे त्यांना एकटं राहण्याचा प्रसंग येईल. आणि अचानक एवढ्या स्त्रिया ज्या वेळेस विधवा होतील देवा, त्या विधवा झालेल्या स्त्रिया काय करतील बरं? अधर्म विभवात कृष्ण प्रदूषंती कुल स्त्रिया, या कुलवान स्त्रिया आहेत, त्या अचानक एवढ्या मोठ्या संख्येने ज्या वेळेस विधवा होतील त्यावेळेस त्या काय करतील? स्त्रीषु दृष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. त्या काय करतील? व्यभिचाराला उतरतील. आणि खरं सांगू का, त्यांचा त्यावेळेस जो व्यभिचार होणार आहे तो वीर्यवान व्यक्तींबरोबर होणार आहे का? सशक्त व्यक्तींबरोबर होणार आहे का? तर नाही. कारण जे सशक्त होते, जे वीर्यवान होते, जे चांगले गुणवत्तेचं बियाणं होतं, ते तर युद्धामध्ये काय झालेलं आहे? नष्ट झालेलं आहे. आता निकृष्ट दर्जाचं बियाणं कुठं राहिलेलं आहे? शिल्लक राहिलेले. आणि त्यांच्या बरोबरच ह्या स्त्रिया काय करतील? व्यभिचार करतील. देवा, मला खरं सांग, व्यभिचार करणं चांगलं आहे का? चांगलं नाही. मग ही व्यभिचाराचा जो प्रसंग या स्त्रियांवर येणार आहे तो कशामुळे येणार आहे? मी युद्ध केल्यामुळे येणार आहे. मी जर युद्ध केलं तर या युद्धामध्ये हे सगळे मरतील
आणि मेल्यामुळं या स्त्रियांना वैधव्य प्राप्त होईल आणि या वैधव्याचा आणि त्यांच्याकडून घडणाऱ्या या व्यभिचाराचा थेट अपराधी कोण असेल तर मी असेल देवा. याचं मोठं पातक त्यांना भोगावं लागेल, यात नवल नाही, मलाही भोगावं लागेल. आणि त्यांची परिस्थिती काय होणार आहे महाराज? त्यांची परिस्थिती वाईट होणार आहे. आलं लक्षात? व्यभिचार ज्या स्त्रीने व्यभिचार केला त्या स्त्रीला पतनाला जावं लागणार. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे ज्याने व्यभिचार म्हणजे त्या स्त्रीचा ज्या पुरुषाने काय केला, संग केला, त्या पुरुषालाही काय करावं लागणार? पतनाला जावं लागणार. एवढंच नाही देवा, या संसर्गातून होणारी जी प्रजा उत्पत्ती आहे ती सुद्धा आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय होईल? रोगी जन्माला येईल. विचाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा विक्षिप्त जन्माला येईल. आणि त्या पुढे जर सांगायचं जर झालं तर देवा, वर्णसंकर जायते, वर्ण व्यवस्था शिल्लक राहणार नाही. हजारो वर्षापासून त्या वर्ण व्यवस्थेने ही सामाजिक व्यवस्था बांधून ठेवली, अशी वर्ण व्यवस्था राहणार नाही. कारण त्या क्षत्रियांच्या स्त्रिया, त्या कुलवंतांच्या ज्या स्त्रिया आहेत, त्या ज्या स्त्रिया आहेत, क्षत्रिय पुरुष शिल्लक न राहिल्यामुळं वैश्यांची संग करतील, शूद्रांशी संग करतील आणि असंगाशी संग झाल्यामुळे क्षत्रियांचे संस्कारच नष्ट होतील, शूद्रांचे संस्कार राहतील. हे वर्णसंकर होईल आणि या वर्णसंकरातून पूर्ण जाती व्यवस्था नष्ट होऊन जाईल. म्हणून मला तरी एवढी भीती आहे. याला मानसशास्त्रामध्ये असं म्हणतात की अतिविचार. गोष्ट छोटी असते पण विचाराची एवढी सवय लागते की जिथपर्यंत जात नाही, जिथपर्यंत तो विषय जाऊ नये त्या पलीकडचाही माणूस विचार करत राहतो. आलं लक्षात? आणि या ठिकाणी अर्जुन एवढा सक्षम पद्धतीने विचार करू लागलेला. अर्जुन म्हणतो या जाती व्यवस्था नष्ट करण्याचं पातक कोणावर लागणार आहे? माझ्यावर लागणार आहे. म्हणजे पुरुषांचा वध होणारे, महिला व्यभिचार करणारे, त्याच्यातून जी संतती निर्माण होणार आहे ती निकृष्ट दर्जाची निर्माण होणार आहे. त्यामुळे वर्णव्यवस्था शिल्लक राहणार नाही. आणि ज्यावेळेस वर्णव्यवस्था शिल्लक राहणार नाही त्यावेळेस संपूर्ण सृष्टीचा संहार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण क्षत्रियाची जी कुलवधू असेल, क्षत्रियाची कुलवधू ज्यावेळेस शूद्राची संग करेल त्यावेळेस येणारं जे अपत्य आहे ते क्षत्रियही राहणार नाही आणि शूद्रही राहणार नाही. ते म्हणून मला सेवा सुद्धा करायची नाही आणि मला युद्ध सुद्धा करायचं नाही. आणि मुळात आपल्या आप्तांनी, आपल्या परिजनांनी, आपल्याच पालकांनी व्यभिचार केलेला असल्यामुळे आपल्याला सुद्धा व्यभिचाराचा कळत न कळत अधिकार मिळतो. या अर्थाने येणारी पिढी सुद्धा व्यभिचारी ठरेल. आणि म्हणून ही अर्जुनासमोरची जी संकट आहे, अर्जुनाचं जे मनोगत आहे ते प्रारंभिक दृष्ट्या बरोबरच वाटतंय. पहा, आला लक्षात? ज्ञानोबा त्याचं वर्णन करत असताना म्हणतात, येथ सारा सार विचारावे, कवने काय आचारावे आणि विधी निषेधावे पारुषती. आणि म्हणून मला तर असं वाटतंय सारासार माणसाने विचारलं पाहिजे, पण ते विचारणार नाहीत ना, तसा प्रसंगच येणार नाही. अर्थात हे भगवान परमात्म्याचा आणि अर्जुनाचा संवाद चालू आहे. आणि अर्जुनाची जी मनस्थिती आहे ती 5000 वर्षापूर्वीची आहे की पती नसल्यानंतर स्त्रिया व्यभिचार करतील. आजची नाही. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबांनी जे वर्णन केलं त्यावेळेसच्या वेळेस आणि आताच्या वेळेस फार मोठा फरक आहे. त्यावेळेस पती नसल्यामुळे व्यभिचार घडत होता. आता पती असून सुद्धा स्त्रियांकडून काय घडतोय? व्यभिचार घडतोय. आणि मग त्या कुळाची काय परिस्थिती होते याचंही वर्णन करणार आहे. जे यम नियम ठाकती तेथ इंद्रिय सैरा विचारती, म्हणून व्यभिचार घडती कुलस्त्रियांशी. कारण सगळेच काही यम नियमाचं पालन करणारे नाहीत, सगळेच काही धर्माचं पालन करणारे नाहीत. आता पलीकडं 2 दिवसापूर्वी प्रेमानंद महाराजांना एक प्रश्न विचारला गेला की महाराज, माझे वडील वारल्यानंतर माझ्या आईने दुसरा विवाह केला आणि आता मात्र माझी आई माझ्या जवळ येऊ पाहते, मी काय करावं? त्यावेळेस महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं की ज्यावेळेस तुम्हाला गरज होती लहानपणामध्ये त्यावेळेस तुम्हाला सोडून तिने शरीर भुकेसाठी तुमचा त्याग करून इतर पुरुषाचा संग केला, इतराशी लग्न केलं. आता मात्र त्या आईने कितीही जवळ आलं
तरी तुम्ही तिचा स्वीकार करू नका, तिचा त्याग करा, कारण ती पाप मूर्ती आहे, ती तर पाप केलेलंच आहे, पण त्याचा संगा दोषात तुमच्यावर सुद्धा काय होईल, त्याचा परिणाम होईल. म्हणून कर्म धर्म नव्हती सांग ओने अंग पतन. खूप खूप बारकाईने चिंतन करावं लागतं आध्यात्मिक शास्त्रामध्ये जीवन जगत असताना. त्या भरताने पहा, भरताने कोणाचा त्याग केला? आईचा त्याग केला. त्या प्रल्हादाने वडिलांचा त्याग केला. त्या बिभीषणाने बंधूचा त्याग केला. त्या बलीने गुरुचा त्याग केला. म्हणून वेळ प्रसंगी समोरचा पात्र कसा आहे यावर त्याच्याशी कसा व्यवहार करावा हे ठरत असतं. केवळ नातं आहे म्हणून त्याचं पालन करणं चुकीचं आहे. अर्जुनाचं हेच कळायला तयार नाहीये. अर्जुनाची सुद्धा हीच परिस्थिती आहे. तो फक्त नातं पाहतोय, पण त्याच्या अंतःकरणातला द्वेष पाहत नाही, त्या अंतःकरणातली त्यांची हिंसा पाहत नाही. कारण ते युद्धभूमीवर अर्जुनाची पूजा करण्यासाठी नाही आले, युद्धभूमीवर युद्ध करण्यासाठीच आलेले आहेत. आणि त्यांनाही हे माहिती आहे की अर्जुन कोण आहे? माझा भाऊ आहे. आलं लक्षात? आणि म्हणून याचं वर्णन करत असताना काय परिस्थिती निर्माण होणार आहे, काय परिस्थिती आहे, त्याचं वर्णन करत असताना अर्जुन पुन्हा बोलतोय, संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो देशां लुप्तपिंडदक क्रियाः. संकरो नरकायैव, संकरामुळे काय प्राप्त होणार आहे? नरकच प्राप्त होणार आहे. आता याचं नरकाचं पण एक विश्लेषण करायचं झालं मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून, तर पूर्वीची जी नरकाची मान्यता होती ती फक्त एवढीच होती की मेल्यानंतर माणसाला काय भोगावं लागेल? नरक भोगावं लागेल. पण आताचा नरकाचा जो कन्सेप्ट आहे तो अजून अपडेट झालेला आहे. आलं लक्षात? आता तर म्हणतात लोक नरक मेल्यानंतर नाही, जिवंतपणीच भोगावं लागेल, जिवंतपणीही भोगावं लागेल आणि मेल्यानंतरही भोगावं लागेल, हे त्याचं खरा अर्थ आहे. आलं लक्षात? मला सांगा, तुम्ही बेडवर पडलेले आहात आणि तुमच्या समोर तुमच्या कुलवधू स्त्रिया, लेकी बाळी जर व्यभिचार करत असतील आणि तिने वागत असतील, अव्यवहारशील वागत असतील, तर तुम्ही कुठे आहात? नरकातच आहात. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च. आणि मग कुलग्न या कुलावरच ते पातक येऊन बसेल. त्याचा परिणाम काय होईल? त्याचा परिणाम होईल पतंती पितरो हेशाम. आतापर्यंत ही यम नियमाने वागणारी जी ही संतती होती, ही प्रजा होती, ही यम नियमाचा त्याग करेल. आणि यम नियमाचा त्याग केल्यानंतर पित्र कोण घालणार? श्राद्ध कोण करणार? या श्राद्धापासून, या पित्रापासून त्याग करतील त्याचा. आलं लक्षात? आणि त्याच्यामुळं काय होईल? पतंती पितरो, ते पितर सगळे काय होतील? पतित होतील. आणि ते कुठे राहायला येतील? याच्या आश्रयाने राहायला येतील. आलं लक्षात? म्हणजे भूतखेत त्रास देतील, बांधवांचा देव त्रास देईल, किंवा कुलदेव त्रास देईल, ग्रामदेव त्रास देईल, ह्या लांबच्या गोष्टी झाल्या. त्यांच्याच कुळातले पितर मंडळी त्यांना त्रास द्यायला येतील. कारण का? कारण तुम्ही काय केलेलं आहे? कुलधर्माचा त्याग केलेला आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये माणसाने काय करू नये? कुलधर्माचा त्याग करू नये. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणणारच आहेत, कुलधर्म चाळी, विधी निषेध पाळी, मग सुखे तुझं सरळी दिदला असे. म्हणून कुलधर्माचं पालन केलं पाहिजे. ते पतंती पितरो हेशाम. आणि मग असं जर झालं, लुप्त पिंड दखो क्रिया, मग कोण पिंडदान करणार आहे? त्यांचं कोणी शिल्लक राहणार नाही. म्हणून आज जी मंडळी लोभवशात, भयवशात धर्म परिवर्तन करतायत, त्यांच्या पितरांची अवस्था काय होणार आहे? तर पितरांचं पतन होणार आहे. आणि फार सांगायचं काय, पितरांचं तर पतन होणारच होणार आहे, पण ते पित्र सुद्धा कोणापर्यंत यांच्या बरोबर येऊन राहणार आहे. आणि कुळाचं काय होणार आहे? तुम्ही आज स्वधर्म हिंदू धर्म सोडून ख्रिश्चनांमध्ये जाल, पण मेल्यानंतर पितरांना अन्न जलदान देण्याचं, पिंडदान देण्याची परंपरा त्या परंपरेमध्ये नाही. उदाहरण तुम्हाला सांगतो. एकदा आपल्या गीता प्रेस गोरखपूर, या गीता प्रेसचे 2 महान लेखक होऊन गेले, संस्थापक होऊन गेले. त्याच्यातले एक आहेत जयदयालजी गोइंका आणि दुसरे आहेत हनुमान प्रसाद पोद्दार. ह्या 2 व्यक्तींनी गीता प्रेसची स्थापना केली. आलं लक्षात? आणि त्याच्यानंतर फार मोठं लिखाण आपले श्रद्धेय स्वामी राम सुखदासजी यांचं. म्हणजे गीता प्रेस मध्ये सगळ्यात मोठं जे वाङ्मय आहे हे या तिघांनी लिपिबद्ध केलेलं आहे.
आणि हनुमान प्रसाद पोद्दार हे व्यापारी वर्गातून असल्यामुळे एकदा मुंबईमध्ये काही कामानिमित्ताने आले आणि मुंबईच्या समुद्र किनारी भटकत असताना आलं लक्षात एक पिशाच त्यांच्या जवळ आलं आणि ते अवतीभोवती फिरू लागलं. अतिशय तपस्वी घडलेली घटना आहे आणि अतिशय तपस्वी व्यक्ती असल्यामुळे त्यांना कळेना आणि कळेना तर मग त्यांनी काय केलं, समुद्राचं पाणी घेतलेलं आहे आणि त्या प्रेतावर शिंपडलेलं आहे, त्या पिशाच्यावर शिंपडलेलं आहे आणि शिंपडल्यानंतर त्याला वाणी फुटली आणि वाणी फुटल्यानंतर म्हणू लागलेलं आहे की मी जो आहे तो यहुदी धर्मामध्ये जन्माला आलेलो आहे आणि यहुदी धर्मामध्ये जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी अंत्यविधीची जी परंपरा आहे ती अशी आहे की देह ठेवल्यानंतर तो देह एक सायलेंट म्हणजे शांत जागेमध्ये तो देह टाकून द्यायचा आणि तो टाकून दिल्यानंतर जी गिधड आहेत ती गिधड त्या शवाचं काय करतात, भक्षण करतात आणि अशा पद्धतीने प्रेताची विल्हेवाट लावण्याची पद्धत या यहुदी धर्मामध्ये आहे. आणि असं असल्यामुळे माझी काय झालेली नाहीये, मृत्यूचे संस्कार ज्याला आपण म्हणतो, जे 16 संस्कारांपैकी आहेत नाही का, त्या 16 संस्कारातला शेवटचा संस्कार माझा विधिवत न झाल्यामुळे मी काय झालेलो आहे, पापी झालेलो आहे, मी पितर योनीला प्राप्त झालेलो आहे, मी पिशाच योनीला प्राप्त झालेलो आहे. तुम्ही म्हणसाल की अनेक तसे तर हजारो लोक असतील, अर्थातच आहेत, पण जे पुण्यवान आहेत म्हणून यांना या ठिकाणी हनुमान प्रसाद या पुण्यात्माचा काय झालेला आहे, परिचय झालेला आहे, संघ झालेला आहे. आणि मग बोलल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की माझा विधिवत पद्धतीने काय करा, तुम्ही विधी करा, जेणेकरून माझी काय होईल, मुक्ती होईल. आणि मग मात्र हनुमान प्रसाद पोद्दार यांनी त्यांची विधिवत काय केलेली आहे, पिंडदान केलेलं आहे आणि मग त्यांची मुक्ती झालेली आहे. सज्जना हो, आज आपण म्हणतो ना याला पितृदोष दुसरा काहीच नाही. आपल्याच मंडळींनी, मुळात जी मंडळी आहेत जे अशांत पद्धतीने गेलेले आहेत, त्यांना मार्ग मिळण्यासाठी ती मंडळी आपल्यापाशी येतात. ते वारंवार संकेत देत असतात की तुम्ही आमच्या मुक्तीचा काय करा, उपाय करा. पण आपण दुर्लक्ष केल्यामुळं किंवा ते संकट कळण्या इतपत आपली योग्यता नसल्यामुळं आपण आपल्याकडून कळत न कळत त्यांच्याकडे दुर्लक्ष घडतं आणि मग पितृदोष लागतो. पितृदोष म्हणजे काय, ते होणारे जे पित्र आहेत ते आपलेच पित्र आहेत, ते आपल्याला काय करतात, त्रास देतात. म्हणून लक्षात घ्या, पित्र जगातले कोणाचेच चांगले नसतात, तेच पित्र त्यांनाच दोष देतात. आलं लक्षात. म्हणून आपले पित्र दुसऱ्याला कधी त्रास देत नाही. आलं लक्षात. ते आपल्याच का, कारण दुसऱ्याला का त्रास देत नाही, कारण त्यांच्याकडे त्यांचा दुसऱ्याला त्रास देण्याचा काही नाही, अधिकार नाही. आपल्या कुळातल्या लोकांना अधिकार आहे का, कारण मी जी कमवलेली संपत्ती आहे मी कुणाला दिलेली, शेजारच्याला नाही दिलेली, तुम्हाला दिलेली, म्हणून अपेक्षा तुमच्याकडनं आहे. म्हणून पतंती पितरो हे श्याम लुप्त पिंडो दकाक्रिय हा असं वर्णन करत असताना म्हणतात, तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्ग बसती, म्हणून तेही येती कुळापाशी, तीही मंडळी त्या ठिकाणी येतात. ज्ञानोबा त्याच्यासाठी सुंदर वर्णन करतात. असं कसं होईल देवा? कदाचित एखाद्याच्या अंतःकरणामध्ये प्रश्न होईल की जे आधीच वरती गेलेत ते खाली कशी येतील, किंवा जे आधीच खाली आहेत ते वरती कशी जातील, असं कसं होऊ शकतं? असं काही होणार नाही, असं काही होणार नाही. असं जर एखाद्याने शंका घेतली तर ज्ञानोबा त्याच्यावर फार सुंदर वर्णन करतात. ज्ञानोबा म्हणतात, पहा, जर का एखाद्याच्या पायाच्या अंगठ्याला जर सर्प चावला तर त्याचं विष काही क्षणातच कुठपर्यंत जातं, मस्तिष्कापर्यंत जातं, डोक्यापर्यंत जातं. ते हळूहळू चढून त्या पूर्ण शरीराचा काय करतं, नाश करतं. तसं हा व्यभिचाराचं जे पातक आहे, किंबहुना हे कुलधर्माचं पालन न करण्याचं जे पातक आहे, त्याच्यातून परिणाम काय होणार आहे, त्याच्यातून परिणाम हा होणार आहे की वर गेलेले जे पितर आहेत ते सुद्धा काय होणार आहेत, खाली पडणार आहेत, त्यांचं पतन होणार आहे. ज्ञानोबा वर्णन करतात, तरी पितर काय करीती कैसे जैसा नखाग्नी व्याळू लागे, तो शिखांत व्यापी वेगे, तेवी आ ब्रह्मकुळ अवघे आपलं विजे म्हणजे व्याप्त करतो.
आलं लक्षात. जसा पायाला लागणारा सर्पाचा सर्पदंश झाल्यानंतर त्याचा विष सर्वांगामध्ये पसरतं, तसं हे कुलक्षयाचं जे पातक आहे किंबहुना व्यभिचाराचं जे पातक आहे ते काय करतो, सगळ्यांना घेऊन बुडतं. ते एकटं बुडत नाही, दोन व्यक्ती व्यभिचार करतात पण दोन कुळाचा नाश होतो. एवढं मोठं पातक आहे देवा, हे कसं करणार. दोषे रे ते कुलज्ञानाम वर्ण संकर कारकै उच्चादंते जाती धर्मा कुलधर्माश शाश्वता. आलं लक्षात. म्हणून वर्णसंकर कारकै, आलं लक्षात. दोषे रे ते कुलज्ञानाम, कुलग्न होईल. आलं लक्षात. स्वतःच्याच कुलाचा नाश करण्याचं पातक काय होईल, लागेल, वर्णसंकर होईल. आणि जाती धर्म जो आहे त्या हा शाश्वत असणारा जो कुलधर्म शाश्वत, हा शाश्वत कुलधर्म आहे. माणसाने 4 प्रकारचे कर्म असतात, त्या 4 प्रकारचे कर्म माणसाला करावे लागतात. एक नित्य कर्म, एक दुसरं नैमित्तिक कर्म, तिसरं काम्य कर्म आणि एक चौथं प्रायश्चित्त कर्म. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त असे 4 कर्म माणसाच्या जीवनात, हे विशेष कर्म सांगतोय मी तुम्हाला, हे विशेष कर्म माणसाकडून घडत असतात, माणसांनी करावे लागतात, हे माणसांनी केले पाहिजेत. त्यापैकी जर नित्य कर्म, हे तिन्ही कर्म केले तर पाप नाही, पण माणसाने जर नित्य कर्म केलं नाही तर पाप आहे. आणि हे नित्य कर्म म्हणजे काय, स्वतःच्या कुलाचं पालन करणं, स्वतःच्या कुलधर्माचं काय करणं, पालन करणं. हे केल्यानंतर मात्र दोष लागत असतो. या अकर्माचा जो विचार आहे तो आपण पुढे काय करणार आहे, अजून पुढच्या अध्यायांमध्ये त्याचं चिंतन घडणारच आहे. तुर्तास तरी अर्जुन असं म्हणतोय की हे वर्णसंकर होईल आणि हे शाश्वत असणारा कुलधर्म काय होईल, त्याचं पतन होईल. उत्सन्न कुलधर्माना मनुष्यानाम जनार्दन नरके नियतं वासो विभत्य शुश्रुम. मग काय होईल, नरके नियतं वासो. आलं लक्षात. त्या हे जनार्दन मनुष्याना, हे जनार्दन, हे देवा, जर ह्या उत्पन्न दोषातून त्याची निवृत्ती झाली नाही तर नरके नियतं वासो. आतापर्यंत फक्त पितरच जात होते, पितर तर जातीलच, पण हाही जाईल, आम्ही सुद्धा जाऊ. आणि म्हणून हे काही बरोबर नाही. अहो बत महत पापम कर्तुं व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुं स्वजन मुद्यता. आणि मग मात्र ह्या 45व्या श्लोकामध्ये म्हटले गेलेलं आहे की अहो बत महत पापम कर्तुं व्यवसिता वयम. आलं लक्षात. असा बुद्धिमान असून सुद्धा असं पाप जर आम्ही केलं तर आम्हाला सुख प्राप्त होणार आहे का. अहो बत महत पापम, हे महान पाप, महान म्हणजे मोठं. आलं लक्षात. मोठं पाप, ब्रह्महत्येचं पातक म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण इथं जे आचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, ऐकता ना महाराज. हा, तर द्रोणाचार्य आहेत, जे कृपाचार्य आहेत, ज्ञानेश्वरी असे वर ठेवा हातात. हा, जे द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, हे कोण आहेत, हे ब्राह्मण आहेत. आणि यांचा हत्या घडेल. सरळ सरळ गुरुर्नात्वा हि महानुभावा श्रेयो भोक्तुम भैष्यमपी हलोके. दुसऱ्या अध्यायात अर्जुन वर्णन करणार आहे, गुरूंची हत्या करणारे, ब्रह्मपातक घडणारे, हे काय, अहोबत महत पापम, मोठं पाप आहे. आलं लक्षात. आणि हे घडणार आहे. आणि याच्यामुळे काय होईल, यदराज्य सुख लोभेन हंतुम सज्जन मुद्यताम. या निकृष्ट राज्यासाठी एवढं मोठं पाप घेणं आपल्या शिरावर, हे तरी बरोबर आहे का. हे बरोबर नाही. देवा उधारी आणि काही एक येथ घडे महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रंश पावे. हा, जैसा घरी आपुला वाणी वसे वन्ही लागला ते अनेकाही परजवळीला जाळूनी घाली. जसं देवा अनायासाने आपल्या घराला जर अग्नी लागला तर ते फक्त आपलंच घर जळणार आहे का, नाही, तर अवतीभोवतीची सगळी घरं जाळणार आहे. तसं अनायासे हे जर पाप घडलं तर या पापाने फक्त माझ्या कुळाचा नाश नाही होणार, अवतीभोवतीच्या सर्व कुळांचा काय होणार आहे, नाश होणार आहे. म्हणून हे करणं काही नाही, बरोबर नाही. देवा हे विविध कहाणी ऐकीजे परी अजूनवरी त्रास नुपुजे हृदय वज्राचे हे काय कीजे अवधारी पा.
एवढं कळून सुद्धा या पापामध्ये प्रवृत्त व्हावं, असं वागणं. माझं हृदय काय दगडाचं आहे का रे देवा? हा, हृदय वज्राचे हे काय की जे अवधारी पा. एवढा वाईट आहे का मी? एवढं सुद्धा मला कळू नये का? एवढं कळून ह्या महत् पापामध्ये प्रवृत्त व्हावं? देवा नको. आता मला असं वाटतं की याच्यामध्ये प्रवृत्त न झालेलंच बरं. हे वडील सकळा आपुले वदायवा दिठी दिठी सुदले सांगप्पा काय थेकुले घडले आम्हा. देवा किती मोठं पाप घडलं रे देवा आमच्याकडनं. हे वडीलधारी मंडळींना मारण्यासाठी माझे डोळे इथं माझ्या डोळ्यांनी हे वडीलधारी दिसतायत आणि अंतःकरणामध्ये त्यांच्या मारण्याच्या इच्छेसाठी मी इथं उपस्थित आहे. किती मोठं पाप आहे देवा. काय सांग पा थेकुले घडले आम्हा. हे किती मोठं पातक आमच्याकडून घडलेलं आहे. यांच्या वधायची इच्छा माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी आणि त्यासाठी ह्या डोळ्यांनी मला त्यांचं रूप दाखवावं. हा, किती मोठं पाप घडलेलं आहे महाराज. यद्यपि माम प्रतिकार मशस्त्रम शस्त्रपानय धार्तराष्ट्र रणे हन्युस हन्युस तनम मे क्षमतरम भवेत. यदि माम प्रतिकारम शस्त्रपानय. आलं लक्षात? आता जर यदि म्हणजे जर किंवा खरं सांगू का या उलट. यदि म्हणजे जर या उलट जर का मी शस्त्र टाकलं आणि त्यांनी मला मारलं तर देवा काय होईल सांगू का? हे भलं होईल. मी मारून अख्ख्या कुळाचा काय करणं? नाश करणं. एवढ्या मोठ्या पातकाला सामोरं जाणं यापेक्षा त्यांनी मारलं तर ते सोयीस्कर होईल. कारण त्यांनी मारलं तर ते सोयीस्कर का होईल? त्याचं कारण आहे ते माझ्यापेक्षा काय आहेत? मोठे आहेत. ते माझ्यापेक्षा काय आहेत? श्रेष्ठ आहेत, वडील आहेत. हा देहच त्यांच्यामुळे काय आहे? उभा आहे. म्हणून त्यांनी मारलं तर त्याच्यामध्ये काय नाही, दोष मला दिसत नाही. पण मी मारलं तर काय होतंय? दोष दिसतोय महाराज. म्हणून मला तर असं वाटतं त्यांच्या हातूनच मारावं. मला काय वाटतं? त्यांच्या हातून मारावं. हे हातातलं जे धनुष्य आहे ना ते टाकून द्यावं. धार्तराष्ट्र रणी हंतुस. त्यांच्या हातून आपण आपला वध करून घ्यावा. तन्मे क्षेमतरम भवेत. आलं लक्षात? त्याच्यात क्षेम म्हणजे काय? चांगलं. आलं लक्षात? भवेत चांगलं होईल. त्याच्यातच मला काय वाटतं हे चांगलं होईल. त्यांनी मला मारावं आणि मी मारावं याच्यात कल्याण आहे देवा. मी त्यांना मारायची इच्छा करणं हे पाप आहे. त्यांनी मारलं तरी चालेल पण मी त्यांच्याविषयी विपरीत विचार करणं हे सुद्धा काय आहे माझ्याकडनं? पापच आहे. आलं लक्षात? आता ययावरी जे जियावे त्यापासून हे बरवे. म्हणजे यांना मारून जगण्यापेक्षा काय हे शस्त्र सांडून सहावे बाण त्यांचे. त्यापेक्षा आपल्या हातातलं शस्त्र सोडून द्यावं आणि त्यांचे बाण आपल्या छातीवर काय करावे देवा? झेलावे. तया परी होय जितुके ते मरण ही वरी निके. परी येणे कलमशे चाड नाही. आलं लक्षात? तया परी होय जितुके. असं जर झालं ते मरणही वरी निके. ते मरण सुद्धा माझं काय होईल? चांगलं होईल. लोक म्हणतील वा 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 असा शिष्य असावा. स्वतःच मरण पत्करलं पण गुरुवर त्यांनी हत्यार उचललं नाही. म्हणून त्या मरणामध्ये काय समाधान निके. तन्मे ते क्षेमतरम भवेत. त्याच्यामध्येच काय क्षेम आहे, मंगल आहे, कल्याण आहे. लक्षात? परी येणे कलमशे चाड नाही. पण युद्ध करणं हे काही नाही. चाड नाही म्हणजे इच्छा नाही. चाड नाही म्हणजे काय नाही? इच्छा नाही. का नाही? हे कलमश आहे ना, हे वाईट आहे. लक्षात? म्हणजे ज्ञानोबा सुंदर वर्णन करतात. ऐसे देखोनी सकळ अर्जुने आपुले कुळ मग मने राज्य ते केवळ निरय भोगू. ऐसे देखोनी सकळ. असं सगळं पाहिलं. अर्जुन आपुले कुळ. अर्जुनाने आपलंच कुळ पाहिलेले. मग म्हणे राज्य हे केवळ निरय भोगू. आलं लक्षात? आणि त्यापेक्षा हे करणं काय नाही, बरोबर नाही. आणि या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकापर्यंत आलेला आहे. हा सगळा वृत्तांतर धृतराष्ट्राला संजय सांगतोय. आलं लक्षात? संजय उवाच एव मुक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत.
विसृजं संशरं चापं शोक संविघ्न मानस. आणि मग मात्र या ठिकाणी संजय म्हणायला लागलेला आहे की एव उक्त्वा, उक्त्वा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्वा प्रत्यय लागल्यानंतर नंतर, लक्षात, जेवण केल्यानंतर, बाहेर गेल्यानंतर ज्यावेळेस त्वा प्रत्यय लागेल त्यावेळेस नंतर असा त्याचा अर्थ होतो. एवम उक्त्वा म्हणजे अर्जुन असं बोलल्यानंतर रथोपस्थ उपाविशत. आलं लक्षात. रथावर आतापर्यंत जो उभा होता अर्जुन, आता तो उभा नाही राहिलेला आहे, रथातून उतरलेला आहे आणि खाली बसलेला आहे. आलं लक्षात. रथोपस्य उपाविशत. उपाविशत म्हणजे उपविशती, उपविशतः, उपविशंती असा धातू चालतो. तू बस, तुम्ही दोघे बसा, तुम्ही सगळेजण बसा, नाही का. उपविशती म्हणजे बसमे. रथापासून उतरलाय आणि बसलेला आहे. विसृजम संसरम चापम शोक संविघ्न मानस. सगळ्या बुद्धीचा त्याचा नाश झालेला आहे. आणि शोक संविघ्न मानस, त्याचा मानस म्हणजे मन. आलं लक्षात. मानस म्हणजे मनस्थिती, त्याची अंतःकरणाची जी परिस्थिती आहे, चित्ताची जी परिस्थिती आहे ती शोकाग्नीने तो जळून गेलेला आहे. आलं लक्षात. ज्ञानोबाराय सुंदर वर्णन करतात. ज्ञानोबाराय म्हणतात, ऐसे ती अवसरी अर्जुन बोलला समरी, संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्रा. ते काय म्हटलेलं आहे संजय धृतराष्ट्राला. मग अत्यंत उद्वेगला, न धरत गहिवर आला, तेथ उडी घातली खाला रथोनिया. रथातून त्यांनी काय घातलेली आहे, उडी घातलेली आहे. तैसा राजकुमार पदिच्यतू, सर्वता होय उद्यतू, का रवी राहुग्रस्तू प्रभावीन. ज्याप्रमाणे सूर्याला ग्रहण लागतं किंवा चंद्राला ग्रहण लागतं, तसे अर्जुनाला सुद्धा काय लागलेलं आहे, ग्रहण लागलेलं आहे. ना तरी महासिद्धी संभ्रमे, जिंतला त्रासू भ्रमे, मग आकळोनी कामे दुन्मुखी जे. आला लक्षात. महासिद्धी भ्रमे, महासिद्धीने भ्रमल्यानंतर जसा माणूस तेजहीन होतो, तशी अर्जुनाची काय झालेली आहे, अवस्था झालेली आहे. तैसे तो अर्जुन, तैसे तो धनुर्धर अत्यंत दुःखे जर्जरू, दिसे चेथ रहतरू त्याजी काय रहवरू त्याजीला तेने. म्हणून त्याने त्याचा धीराचा काय केलेला आहे, त्याग केलेला आहे. मग धनुष्य बाण सांडिले, न धरता अश्रुपात आले, ऐसे एके राया तेने वर्तले संजय म्हणे. मग धनुष्य बाण सांडिले, मग त्यांनी धनुष्यपणाचा त्याग केलेला आहे. न धरता अश्रुपात झाले म्हणजे त्यांनी अश्रूंना थांबवण्याचा सुद्धा काय केलेला नाही, प्रयत्न केलेला आहे. असं हे धृतराष्ट्रा, हे असं ह्या ठिकाणी युद्धभूमीमध्ये, या कर्मक्षेत्रामध्ये, धर्मक्षेत्रामध्ये काय होतंय, घडतंय. आलं लक्षात. आता ययावरी तो वैकुंठ नाथू, देखोनी सखेद पार्थू, कौने परे परमार्थू निरुपील. आणि असं पाहिल्यानंतर तो वैकुंठीचा नाथ असा असणार आहे. तो अर्जुनाचा हा जो खेद पाहिल्यानंतर काय निरूपील, काय सांगेल ते पण ऐक. हे सविस्तर पुढारी कथा. आलं लक्षात. ही जी पुढची जी कथा आहे, अति सकौतुक ऐकता, ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासू. आणि मग ती कथा आता तुम्हाला मी काय करणार आहे, पुढच्या सत्रामध्ये सांगणार आहे. तोपर्यंत हा निवृत्तीचा जो दास आहे, याची तुम्ही सेवा काय करा, स्वीकारा. आता प्रथम अध्याय समाप्तम. इति श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः. इति ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां प्रथमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हर हर महादेव.